आत्ताच्या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येत आहे। अकोले तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते सतीशदादा भांगरे यांना काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी तयार राहण्याची सूचना केली असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांद्वारे मिळाली आहे। काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये अकोले तालुक्यात काँग्रेस पक्ष हा विधानसभेसाठी दावेदार पक्ष आहे, त्यामुळे सतीशदादा भांगरे यांना उमेदवारी द्यावी अशी बैठक घेऊन मागणी केली गेली होती। या देशाला समन्वयवादी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं सामर्थ्य असलेला काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष। या पार्श्वभूमीवर अकोले विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्ष लढवू शकतो। आम्हाला तो लढवायचा आहे, ही आमची आग्रही मागणी आहे। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडे आम्ही ही मागणी लिखित स्वरूपात पण करीत आहोत। आणि आज खात्रीशीर सूत्रांद्वारे सतीशदादा भांगरे यांना तयारीला लागण्याची सूचना दिली गेली असल्याचे समजते आहे। या बातमीमुळे अकोले तालुक्यात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याचे चिन्ह समोर येत आहे। अकोले विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून सतीशदादा भांगरे यांना उमेदवारी मिळाली तर माननीय बाळासाहेब थोरात हे पूर्ण ताकदीने सतीशदादा भांगरे यांना मदत करतीलच आणि पठार भागातील मतदान जे नेहमीच निर्णायक मतदान ठरले आहे ते बाळासाहेब थोरात यांच्या तेथील वलयामुळे सतीश भांगरे यांनाच मिळेल। आणि आजपर्यंतचा इतिहास देखील आहे की माननीय बाळासाहेब थोरात हे अकोले विधानसभेतील ज्या उमेदवारासोबत असतात तो उमेदवार हा प्रबळ उमेदवार ठरतो। त्यामुळे सतीशदादा भांगरे देखील अकोले विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याने त्यांना त्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना मिळाल्या असाव्यात। काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पिचड पिता पुत्र यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर मधुकर तळपाडे यांनी देखील भेट घेतली आणि त्यातच काल मारुती मिंगाळ यांनी देखील निलेश लंके यांची भेट घेतली। त्यामुळे पुन्हा एकदा अकोल्यामध्ये एकास एक लढत करण्यासाठी शरद पवार तयारीला लागले असल्याचे दिसून येत होते, परंतु आजच्या या आलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाचे सतीशदादा भांगरे हे विधानसभा निवडणूक लढणार याचे चिन्ह दिसत असून काँग्रेस पक्षाने यासाठी तयारी सुरू केल्याची देखील माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे। जर असे झाले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिरंगी अथवा चौरंगी लढत होणार हे समजते। यामुळे अकोले तालुक्यात आता पुढे राजकीय हालचाली कशा असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महाविकास आघाडीचे उमेदवार कोण होणार आणि युतीधर्म पाळला जाणार का हा प्रश्न अजूनही समोर येत आहे। प्रतिनिधी विशाल आवारीसह संपादक संदीप दातखळे, राजयोग न्यूज।